जबरदस्त. मित्रांनो, आज पहिल्यांदाच आपण 15 ते 16 जण पोहायला आलेलो आहोत आणि आमच्या मावस भावाचं गाव आहे आणि तिथं हे मोठं डॅम आहे, तळ आहे. तर 15 ते 16 जण पोहणारे सगळेच्या सगळे परफेक्ट आहेत. त्याच्यात 2 बारकी पोर आहेत. तर चला मित्रांनो, या 15-16 जणांची आपल्याला माहिती घ्यायची आहे पोहणीची. त्यांची किती सवय, किती दिवसांची सवय आहे, ते दररोज येतात का, त्याचे फायदे काय आहेत काय नाही, तर प्रत्येकाला आपण विचारणार आहोत पोहणीची गोष्टी. चला, तुम्ही पण पोहायला शिका आणि यांच्याकडून शिका. पोहणीच्या हर एक गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत आणि त्यांची पोहणीची पद्धत पण दाखवणार आहे तुम्हाला. कोणी झोपून पोहतंय, कोणी असं सुरांग मारतंय, प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत आहे. आणि तुम्हाला सांगू का, तेव्हा ह्या टोकातून त्या टोकाला जातात पोहत पोहत. एवढे जबरदस्त ही एक्सपर्ट लोक आहेत सगळे इथे, एक्सपर्ट. कुणीही नवीन नाही खायन. जबरदस्त. मोबाईल जाईल. तब्येत बॉडी बघा ही कशा बॉडी, स्टील बॉडी, स्टील बॉडी, ही स्टील बॉडी. हा मागले चांदी बॉडी, चांदी बॉडी 10 किलो का हात आहे. पडेला तेव्हा त्यांच्यापासून सगळे जिकडे निघता हो. तुम्ही घ्या तर म्हणून करून. हा हा, ती माणसं इकडे येतात, सगळ्याचा व्हिडिओ करायची आपल्याला.
अरे बघा पाटील मस्त झाडून द्या सगळ्यात पुढे झाडून द्या आपण बोर खाली या सगळे पाण्यात वर छाती भीती उडू नका या राहणार हेर हे तळ आहे आमच्या हेरच्या शिवारामध्ये जयबाची वाडी आणि हेर जयबाची वाडी, बामाची वाडी, बामाची वाडी, नागबाची वाडी आणि हे 3 वाड्याच्या सेंटरमध्ये आहे. इथं आम्ही 2020 पासून पोहतो 5 वर्ष झाले कंटिन्यू. जूनमध्ये 1 महिना काही राहत नाही, मेपर्यंत पाणी राहतंय. हे आमचे मित्र डिगोळे साहेब, त्यांचे चिरंजीव पिंटू, नागेश मिटकरी, सुधाकर नमस्कार. आम्ही सगळे बाळू डिगोळे, मनोज तोंडे, विठ्ठलराव, रमेश नादरगे, मगर सर, राम बिरादार, आमचे बच्चे, चांगले सर, श्रीमंत, आम्ही सगळी कंपनी करेक्ट 5:30 वाजता तळ्यावर येतो. 1 तास पोहणं होतंय. कुणी सुरांग मारतंय, कुणी पाण्यावर झोपते, कुणी ठीक आहे. सांगा टेलर तुम्ही. पाण्यावर झोपायला कोणाला येते आता? पाण्यावर एवढे पैकी तुला येते का? होय, पाण्यावर झोपायला येते का? म्हणजे ते पालखी पद्धत का? 10 मिनिट. किती वेळ? 10 मिनिट. 10 मिनिट का? कधी शिकलो? काय याच मंडळीत राहून शिकला म्हणलं? त्या मंडळी मग तुम्ही आता कोणाला शिकला पुढं? येते का पालखी? करून दाखव बरं. करून दाखव पालखी. बस बस बस. याचं काय? सध्या पोहायला शिकला नवीन आहे. कधीपासून पाहायला येणार असं? कालपासून. ते काय बॅग मध्ये? बाकीची पोरं दप्तर घेऊन जातात शाळेला. येणं बघा डबा आणले पोहायला. शाळेचं दप्तरच आहे ना तुझं? शाळेचं दप्तरच आहे किती? या दप्तरचे किती फायदे आहेत बघा तुम्हीच. आता नुसतं पुस्तकासाठी नाही तर पोहायच्या बी उपयोगाला लागले ते दप्तर बघा. मला बहुत चांगल्या गोष्टीनं फायदा होतो. आता शारीरिक दृष्टीमुळे पोहण्यामुळे पूर्ण शरीराचा व्यायाम चांगल्या पद्धतीने होतो. तळ किती मोठं आता? म्हणजे किती एकरचं तळ आहे? हे काही 30 एकर आहे का? 15-20 एकर तर असेल सर. 15-20 एकर तर असेल. बरीच मंडळी तुमची इथे येते बरं का गावातली? मंडळी भरपूर आहे. आता ही सगळीच्या सगळी हेरची आहेत बरं का? हेरचे मित्रमंडळ. लोकेशन कसलं खतरनाक आहे बघा मित्रांनो. साबण लावून कसं आले पण सगळ्यांनी पवन आता बाहेर निघालेत. कमीत कमी अर्धा तास तरी पवनी झाली सगळ्यांची. 1 तास. 1 तास का? कंप्लीट 1 तास झालं पवल्यात. आता प्रत्येकजण आपापले कपडे घालून घराकडे जायला मोकळे. पहिल्यांदाच एवढे माणसं पोहताना मी बघितलं बरं का. 15-16 जण एकाच टायमाला आणि एवढ्या मोठ्या तळ्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 बारके बी पोरं होते ज्याला पोहायला येत नव्हते. त्यांना शिकवले पण त्यांनी डबा घेऊन. तर तुम्ही पण जावा, आपल्या पोरांना शिकवा. असंच कुठं विहीर तळा असेल तर मित्रांनो. कारण हे मोसम सुपर डुपर आहे आणि पोहणी खरंच काळाची गरज आहे. समजा अचानक कुठं विहिरीला गेला पाणी आणायला, तुम्ही पाय घसरला पडला तर किती अवघड. त्यामुळे पोहायला येणंही महत्त्वाचं आहे. शरीराचा व्यायाम पण होते आणि आपली मदत पण होते याच्यामध्ये. तर आता आपण पण बाहेर जाऊ. हे बघा सगळी मंडळी आता बाहेर पडली आहे. आपण बी बाहेर जाऊ आणि भविष्यात एखादा असा व्हिडिओ बनवतो तुम्हाला नंतर, ज्याच्यामध्ये ड्रोनने आपण शीन घेऊ. म्हणजे परफेक्ट व्हिडिओ बनेल. सहज आलो होतो म्हणून आता हे सहज व्हिडिओ केला आहे. तर चला मित्रांनो,